काय बनवणार आहे अक्का? आता उंबरवड्या बनवायच्या. उंबरवड्या बनवणार आहे आमच्या हे करायचं. शेंगदाण्याचं कूट आणि बाजरीचं पीठ, ही हळद, ही मीठ, ही कोथिंबीर लसूण बारीक केलाय आणि ही घेऊन मळायचं बेसन पीठ त्यात. ती कापून घ्यायचं चपाने. बेसन पिठाचं असतं का ती उंबरवड्या? बेसन पिठाचं उंबर मोदक सारखं असतं का? उंबर आमच्या अक्का मोदक सारखं बनवणार आहे उंबरवड्या. गॅस बारीक करून घ्यायचा. कापून घेतला आता बारीक करायचं. डाळीचं पीठ, मीठ, चटणी घालून लसूण ही घालून असं मळायचं. निबर करायचं. आपण पीठ मळून घेतलं चिकलं डाळ. आता काय करायचं अक्का? तेल वतायचं. आता तेल वतायचं का? आकाने तेल वतलं. नंतर काय टाकायचं अक्का? आता टाकायचं कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता फोडणीला टाकायचं. काय टाकते आता अक्का? कोथिंबीर टाकली. हे टाकायचं, पीठ टाकायचं. मसाला नाही. मसाला टाकून घेतला. कसं हलवून द्यायचं. आणि ओतून घेतलं. आता मोदक बनवून घ्यायचं. कुंभरवड्या. कुंभरवड्या म्हणतात मोदक. कुंभरवड्या म्हणतात काय गणपतीच्या इकडे नाही, कुंभरवड्या म्हणतात. असे गोल गोल करून घ्यायचं. गोल गोल करायचं. अजून लई त्याला कसं करायचं. कसं करायचं? उकळ्यात भरायचं. कसं करायचं.
अशी उकळी येऊन द्यायची. उकळी चांगली येऊन द्यायची मग सोडा. उकळी आली की मग त्यात सोडायच्या गोट्या अशा बनवून घ्यायच्या. मग कसं बनवून घ्यायचं हा असं सोडायचं. त्यात सोडायच्या. टाकून घेतलं मस्त उकळी आली. टाकून उंबर वडे टाकून घे. किती मस्त उकळी आली बघा. चला भाजीला उकळी आली का बघूया. आली तर हे जातं. किती छान उकळी आली बघा. उंबरवाडी बघा उंबर वड्या बघा मस्त झाले. चव बघा बघा. बघा आमच्या आकाने उंबर वड्या कसल्या उंबरवड्या बनवल्यात बघा. चव खाऊन उंबर वड्या अशा करीचा चव लागल्या आणि करीचा करून पण बघा खाऊन पण बघा. करून बघा खाऊन बघा. बघा कसल्या छान केल्या. असे केल्यावर चवदार लागतात. करून बघा खाऊन बघा. करून बघा खाऊन बघा किती चवदार झाल्या. ती डाळ बेसन पिठाच्या शेंगदाण्याच्या पिठाच्या. सगळ्यांना बाय. सगळ्याला बघा बी मिळतं खायला मिळतं केल्या. बाय बाय. सगळ्यांना बाय.